नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मित्रांनो आपण युट्यूबला मित्रांनो रोज रात्री 9 वाजता मॅथ्सचं लाईव्ह लेक्चर घेतोय। प्रत्येक टॉपिक मित्रांनो एकदम डिटेल मध्ये आपण मित्रांनो डिस्कस करतोय। फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, बाकीच्या या सर्व ज्या पण सरळ सेवा एक्झाम आता येणार आहेत त्या सर्व एक्झाम साठी मित्रांनो ही लेक्चर सिरीज मित्रांनो खूप उपयुक्त ठरणार आहे। फक्त मॅथच नाही, बाकीचे सब्जेक्ट देखील डेली मित्रांनो आपल्या इथे होत असतात। तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ओके, नंतर टेलिग्राम ग्रुप देखील आहे, टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करून ठेवा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे मित्रांनो। ओके, चला सुरू करूया आजच्या या सेशनला। संभाव्यता, मराठीत त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो। काय म्हणतो रे? प्रोबॅबिलिटी। बघा याच्यात वेगवेगळे टाइप आहेत, टाइप वाइज आपण डिस्कस करूया। ओके, काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा एका पिशवीमध्ये 8 निळे आणि 6 नारंगी चेंडू आहेत। तर आता इथे मित्रांनो सगळ्यात आधी मित्रांनो याच्यात आपल्याला फॅक्टोरियलची गरज पडणार आहे। कशाची रे? फॅक्टोरियलची। सगळं डिटेल मध्ये सांगतो बघा। सगळ्यात आधी मित्रांनो इथं कशाची गरज पडणार आहे? फॅक्टोरियल। फॅक्टोरियल मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, 1 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू असते 1। फॅक्टोरियल म्हणजे असा उलटा आयचा सिम्बॉल असतो। ओके, 1 फॅक्टोरियल म्हणजे काय रे? 1। 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय रे? उतरत्या क्रमाने मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो। 2 फॅक्टोरियल कसं लिहिणार? 2 इंटू 1। 2 इंटू 1 किती रे? 2। 2 इंटू 1 किती? 2। समजा मित्रांनो 3 फॅक्टोरियल। 3 फॅक्टोरियल कसं लिहिणार? 3 इंटू 2 इंटू 1 किती होणार आहे? 6। समजा 4 फॅक्टोरियल, मग 4 फॅक्टोरियल कसं लिहिणार? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 किती रे? 4 त्रिक 12, 12 दुने 24। मित्रांनो आता पुढचा नंबर करताना बघा, आता 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच काय रे? 3 फॅक्टोरियल। म्हणजेच 4 फॅक्टोरियलला तुम्ही कसं लिहू शकतात? 4 इंटू 3 फॅक्टोरियल। कळालं? 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 6। 6 चौक 24। समजा पुढचं काढायचं असेल 5 फॅक्टोरियल, तर कसं लिहिणार? 5 इंटू 4 फॅक्टोरियल। 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 24। 24 इंटू 5 किती रे? 120। समजलं मित्रांनो? समजा 6 फॅक्टोरियल। 6 फॅक्टोरियल कसं लिहिणार? 6 इंटू 5 फॅक्टोरियल। 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 120। 6 इंटू 120 किती रे? 720। समजलं मित्रांनो? मग 6 फॅक्टोरियल पर्यंत आपल्या व्हॅल्यू पाठ असणं गरजेचं आहे। पुढचं आलं तर मित्रांनो असं काढून घ्यायचं। मग बोला, 1 फॅक्टोरियल किती? 1। 2 फॅक्टोरियल 2। 3 फॅक्टोरियल 6। 4 फॅक्टोरियल 24। 5 फॅक्टोरियल 120 आणि 6 फॅक्टोरियल 720। समजलंय? सगळ्यात आधी आपल्याला हे लागणार आहे मित्रांनो याच्यात। नंतर मित्रांनो याच्यात आपल्याला कॉम्बिनेशनची गरज लागते। कशाची? कॉम्बिनेशन। ओके, कशाची? कॉम्बिनेशनची। त्याला स्टँडर्ड मित्रांनो डिनोट करताना कसं डिनोट करतात रे? NCR। सी म्हणजे काय? कॉम्बिनेशन। सी म्हणजे काय? कॉम्बिनेशन। ओके, मग आता इथे मित्रांनो समजा काय आलं? 5C2 याची मला व्हॅल्यू काढायची। तर मित्रांनो याला फॉर्म्युला देखील आहे। काय फॉर्म्युला? NCR चा फॉर्म्युला काय आहे? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल। काय रे? NCR चा फॉर्म्युला काय? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल। आता इथे बघा मित्रांनो, फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं असेल तर n किती रे? 5 आणि r किती? 2। मग काय येईल? 5 फॅक्टोरियल अपॉन n मायनस r, 5 मधून 2 गेले 3 फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल। r किती? 2 म्हणून 2 फॅक्टोरियल। आता मित्रांनो बघा, हे डायरेक्ट 3 इंटू 2 6 फॅक्टोरियल होणार नाही। बघा लक्षात ठेवा, फॅक्टोरियल मध्ये डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होत नाही किंवा ऍडिशन होत नाही किंवा सबट्रॅक्शन होत नाही। म्हणजेच काय रे? 3 फॅक्टोरियल प्लस 2 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल होणार नाही। लक्षात ठेवा, सेपरेट व्हॅल्यू काढून घ्यायच्या, मग नंतर कॅल्क्युलेशन करायचं। म्हणजेच कसं करणार? 3 फॅक्टोरियल 6, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल किती? 2, 6 प्लस 2 किती रे? 8। म्हणजे जर याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर सेम इथं पण डायरेक्ट 6 फॅक्टोरियल लिहायचं नाही। आता इथे मित्रांनो बघा काही कॅन्सल होत असेल तर करून घ्यायचं।
5 फॅक्टोरियल म्हणजेच काय रे 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल, बरोबर आहे ना. उतरत्या क्रमाने आपण मल्टिप्लिकेशन करतो. 5 फॅक्टोरियल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच काय 3 फॅक्टोरियल. का मी तसं लिहून घेतलं कारण खाली 3 फॅक्टोरियल दिसत होता ना, म्हणून तो 3 फॅक्टोरियल कॅन्सल होऊन जाईल. हा 2 फॅक्टोरियल 2 3 फॅक्टोरियल कॅन्सल. काय उरलं रे 5 गुणिले 4 20 20 भागिले 2 किती 10 म्हणजे 5C2 ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो 10 आली. समजलं फॉर्म्युल्यानुसार. ओके मित्रांनो याला वे जातो फॉर्म्युल्यानुसार. तर मी एक अजून शॉर्टकट सांगणार आहे बघा. समजा मला 5C2 ची व्हॅल्यू काढायची, काय रे 5C2 ची, तर शॉर्टकट नुसार काय करेल मित्रांनो मी बघा इथे जेवढा नंबर येणार आहे तेवढं वरच्याचं उलट मल्टिप्लिकेशन करायचं. खाली किती 2 आहे ना म्हणून वरती 2दा उलट मल्टिप्लिकेशन करणार. जर 3 असेल तर 3दा, 4 असेल तर 4दा. उलट कार्य कारण इथं फॅक्टोरियल येतं ना, फॅक्टोरियल आपण उलट गुणाकार करतो. आणि खालचा नंबर मित्रांनो फॅक्टोरियल मध्ये लिहायचा. 2 फॅक्टोरियल किती 2. समजलं का. समजा 7C3 आता खाली किती मित्रांनो 3 आहे तर वरच्याचं उलट किती वेळेस करायचं रे 3 वेळेस करायचं. किती वेळेस करायचं 3 वेळेस. आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहायची. 3 फॅक्टोरियल किती 6. समजलं. हे काय आलं 10 आलं का बघा. सेम सेम आलं का. सेम हा 6 6 कॅन्सल 7 5 35 म्हणजे 7C3 ची व्हॅल्यू काय आली 35. फॉर्म्युलाने देखील सोडवलं तरी आन्सर 35च येणार आहे मित्रांनो. समजलंय सगळ्यांना शॉर्टकट. आता इथे मित्रांनो बघा क्वेश्चन मध्ये जाऊया आपण. समजलं का रे. हे बेसिक सर्व सांगितलंय मित्रांनो आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. ओके हे व्यवस्थित लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो. कळालं. ओके क्वेश्चन नुसार आपण डिटेल मध्ये बघणारच आहे. मग आता इथे मित्रांनो बघा काय सांगितलंय रे. एका पिशवीमध्ये 8 निळे आणि 6 नारंगी चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही 2 चेंडू काढले असता दोन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती मित्रांनो. ओके बघा सोपं आहे मित्रांनो फक्त कॅल्क्युलेशन आहे बस आहे बस. काय रे एका पिशवीमध्ये टोटल निळे चेंडू किती मित्रांनो निळे चेंडू किती किंवा त्यांच्या पहिल्या नावाने डिनोट करतो निळे चेंडू किती रे 8. ओके आणि नारंगी चेंडू किती रे 6. ओके टोटल एका पिशवीमध्ये किती मित्रांनो 14 चेंडू आहेत. 8 आणि 6 किती 14 आणि 14 पैकी फक्त काय रे कोणतेही 2 चेंडू काढायचे. किती चेंडू काढायचे फक्त 2 चेंडू. मग आता इथे मित्रांनो 14 चेंडूंपैकी 2 चेंडू सिलेक्ट करायचे. मग जेव्हा पण सिलेक्ट करायचे असतील तर आपण कशाची कॉन्सेप्ट वापरतो रे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो सिलेक्शन. कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा काय सिलेक्शन. कॉम्बिनेशन म्हणजेच काय रे कॉम्बिनेशन म्हणजेच काय सिलेक्शन. जेव्हा पण सिलेक्ट करायचं असेल सिलेक्शन करायचं असेल म्हणजे टोटल व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि त्यांच्यापैकी एवढ्याच पाहिजे असतील तर काय रे कॉम्बिनेशनचा सी घ्यायचा मित्रांनो. मग आता याला लिहिताना कसं लिहिणार बघा. कसं लिहिणार रे बघा 14 पैकी किती पाहिजे 2 पाहिजे मित्रांनो. 14 पैकी किती पाहिजे 2. ओके मग मित्रांनो लिहिताना कसं लिहिणार 14C2 कसं लिहिणार 14C2 कारण 2च पाहिजेत ना 2च चेंडू काढायचे. आणि मित्रांनो पुढे काय सांगितलंय तर जे पण 2 चेंडू काढणार आहेत मित्रांनो तर दोन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती. मग सगळ्यात आधी मित्रांनो संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो बघा. काय रे खाली काय घ्यायचं एकूण घ्यायचं एकूण आउटकम. ओके त्याला काय म्हणतो आपण टोटल आउटकम म्हणतो. काय म्हणतो रे टोटल आउटकम. ओके एकूण तसं इथे एकूण किती रे 14C2 खाली काय येईल 14C2 येईल. आणि वरती काय रे फेवरेबल आउटकम. वरती काय फेवरेबल आउटकम. फेवरेबल म्हणजे काय रे जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते वरती घ्यायचं. जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते कुठे घ्यायचं वरती घ्यायचं लक्षात ठेवा. आता इथे मित्रांनो टोटल किती रे टोटल आउटकम किती 14C2 मग ते खाली येणार मित्रांनो. कळालं समजलं. काय रे टोटल 14 चेंडू होते ना 14 पैकी 2 पाहिजे होते म्हणून 14C2. आणि मित्रांनो वरती काय रे जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते दोन्ही चेंडू काय पाहिजे रे आपल्याला निळे पाहिजे. टोटल चेंडू निळे किती 8. 8 पैकी 2 पाहिजे म्हणजे कसं येईल ते 8C2 कसं येईल 8C2. समजलंय मित्रांनो काही डाऊट. ओके सोपं आहे
पहिलाच क्वेश्चन आहे, एकदम बेसिक पासून सांगितलं, एकदम सोपं आहे मित्रांनो. कळालं? चला कॅल्क्युलेशन करा. 8C2 ला कसं लिहिणार ट्रिक नुसार? काय रे, खाली 2 आहे तर वरच्याचं 2 वेळेस मल्टिप्लिकेशन आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये 2 फॅक्टोरियल किती 2. सेम 14C2 कसं लिहिणार? 14 गुणिला 13, खाली 2 आहे ना म्हणून उलट 2 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये. हे सांगितलं होतं ना शॉर्टकट नुसार. बघा इथं 5C2 खाली 2 होता म्हणून वर्षाचं 2 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये. 7C3 खाली 3 होता म्हणून वर्षाचं 3 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये. समजलं मित्रांनो? आता इथे बघा, हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल रे? कॅन्सल. काय उरलं? 8 गुणिला 7 खाली 14 गुणिला 13. इथे फक्त कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, काहीच नाही बाकीचं. 7 एक 7, 7 दुने 14. काय उरला रे वरती? 8 उरला वरती. परत 2 ने भाग जातोय, 2 ने भाग देऊन देऊया. बे एक बे, बे चोक 8. बरोबर आहे. काय उरलं वरती? 4 उरला आणि खाली उरला 13. तर याचा आन्सर काय येईल रे? 4/13. काय येईल? 4/13. पहिलाच क्वेश्चन होता मित्रांनो म्हणून वेळ लागला. समजलंय? काय रे, खाली टोटल घ्यायचं आणि वरती जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घ्यायचं मित्रांनो. समजा इथे जर क्वेश्चन असा विचारला असता, दोन्हीच्या दोन्ही काय पाहिजे रे? आपल्याला नारंगी पाहिजे. मग कसं आलं असतं जर समजा नारंगी विचारलं असतं? काय रे, नारंगीची संभाव्यता विचारली असती तर कसं आलं असतं रे? खाली सेम टोटल 14C2 आणि वरती काय रे? नारंगी. नारंगी विचारले, टोटल नारंगी किती? 6. दोघंच्या दोघं नारंगी पाहिजे म्हणून 6C2. मग याचं जे पण आन्सर येईल ते असेल मित्रांनो. समजलंय? जायचं पुढे. सोपं आहे का नाही? एकदम सोप्या भाषेत मित्रांनो सांगतोय. एकदम कठीण टॉपिक एकदम सोप्या भाषेत सांगतोय. बरेच मुलं ह्या टॉपिकला अवघड म्हणतात, स्किप करतात एक्झाम मध्ये. आपण स्किप करायचं नाही. आपण टिक्कर मराठीचे मुलं आहोत, स्किप करणार नाही आहोत. ओके, समजलं तर लाईक तो बनता है बॉस. लाईक करा सगळ्यांनी, कमेंट करा लय भारी म्हणून कमेंट करा. मला लय भारी कमेंट खूप आवडते. चला पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. आता काही सांगे का? बघा मित्रांनो, सेम नारंगीचं विचारलंय. चला काय येईल मग नारंगीचं? चला सांगा, काढू मी डायरेक्ट. काय रे, आता सांगायची गरज आहे का? टोटल 14 आहे, 14 पैकी 2 पाहिजे म्हणून 14C2 खाली. वरती काय रे? जे पाहिजे ते नारंगी. टोटल नारंगी किती? 6. 6C2 येईल असं. चला याचं कॅल्क्युलेशन करा मग. काय रे, खाली 2 आहे म्हणून वर्षाचं 2 वेळेस उलट आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये. सेम 14 गुणिला 13 खाली 2, 2 2 कॅन्सल. काय उरलं रे? 6 गुणिला 5 खाली 14 गुणिला 13. मित्रांनो कट होत असेल तर आधी कट करून घ्यायचं. 6 गुणिला 5 30 नका करू, कारण मोठी व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायला अवघड होऊन जातं. सुरुवातीलाच कट होत असेल तर कट करून घ्यायचं. बघा काय काय कट होतं रे? 2 त्रिक 6, 2 साती 14. काय उरलं? 5 गुणिला 3 15 आणि खाली काय उरलं? 13 गुणिला 7 91. 15/91. ऑप्शन नंबर काय येईल रे? फर्स्ट येईल. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, एकदम काय रे? सोपं आहे. जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे मित्रांनो बघा. आता पुढचं बघा काय म्हटलेलं रे? एका पिशवीमध्ये 10 सफरचंद आणि 8 संत्री आहेत. म्हणजे टोटल फळ किती रे? 18. त्यांच्यापैकी 2 फळं काढायचे. मग खाली कसं येईल रे? टोटल 18 आहे, 18 पैकी 2 पाहिजे म्हणून 18C2. काही डाऊट याच्यात? ओके. आणि वरती काय रे? जे विचारले ते घ्यायचं. आता मित्रांनो जे दोघंच्या दोघं फळ आहे ते एकतर सफरचंद पाहिजे किंवा संत्री पाहिजे. मग काय रे? दोघंच्या दोघं सफरचंद. टोटल सफरचंद किती रे? 10. 10C2 येईल का असं? दोघंच्या दोघं एकतर सफरचंद पाहिजे किंवा दोघंच्या दोघं संत्री पाहिजे. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा क्वेश्चन मध्ये किंवा असेल तर मध्ये प्लस घ्यायचं मित्रांनो. काय घ्यायचं? प्लस. आणि जेव्हा क्वेश्चन मध्ये आणि असेल, काय असेल रे? आणि असेल तर मध्ये इंटू घ्यायचं. लक्षात ठेवा, किंवा असेल तर प्लस घ्यायचं आणि असेल तर इंटू घ्यायचं. आता इथे किंवा आहे म्हणून प्लस. काय रे? दोघंच्या दोघं एक तर सफरचंद पाहिजे किंवा दोघंच्या दोघं काय रे? संत्री पाहिजे. टोटल संत्री किती? 8. 8C2 येईल असं. खाली काय रे? टोटल किती होते? 18. 18 पैकी 2 पाहिजे होते म्हणून 18C2. आणि वरती काय रे? जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घ्यायचं. दोघंच्या दोघं एक तर सफरचंद किंवा दोघंच्या दोघं संत्री. किंवा आहे म्हणून मध्ये प्लस. चला कॅल्क्युलेशन करा. 10C2 कसं येईल रे? 10 × 9. आता सांगायची गरज नाही ना. अपॉन 2 प्लस 8C2 कसं येईल? 8 × 7/2. आणि 18C2 कसं येईल रे? 18 × 17/2.
मित्रांनो एकदम शॉर्टकट पद्धतीने मी सांगतोय मित्रांनो, ट्रिक लक्षात ठेवा. बघा काय येईल, बे एक बे, बे पंचे 10, बे एक बे, बे चोक 8, बे एक बे, बे नवे 18. काय उरलं रे, 5 गुणिला 9 45 अधिक 7 चोक 28 आपण खाली 17 नवे 153. कळालं? 45 अधिक 28 किती रे, 73. 73 आपण 153. याचा आन्सर काय येणार आहे रे, ऑप्शन नंबर ए. सोपं आहे मित्रांनो, काही डाऊट राहील का रे लक्षात? किंवा असेल तर प्लस घ्यायचं आणि असेल तर इंटू घ्यायचं. जायचं पुढे. चला, काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा एका पिशवीमध्ये 12 आंबे आणि 15 संत्री आहेत, त्यापैकी कोणतेही 2 फळे बाहेर काढायचे. मग खाली कसं येईल रे, 15 आणि 12 किती, 27. 27 पैकी 2 पाहिजे म्हणून खाली काय येईल, 27 C2. आणि वरती काय येईल रे, जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घ्यायचं. काय रे, दोघं फळे बाहेर काढली असता एकही फळ आंबा नसण्याची संभाव्यता किती? आपल्याला आंबा नकोय, दोघंच्या दोघं आंबा नकोय. आंबा नकोय म्हणजेच काय पाहिजे रे, दोघंच्या दोघं संत्री पाहिजे. आंबा नकोय ना, आंबा नकोय म्हणजेच कोण, दोघंच्या दोघं संत्री पाहिजे. संत्रीचं कसं येईल, 15 C2. टोटल संत्री किती, 15. येईल का असं? समजा 2 आहेत तुमच्या समोर, एक दीपिका आणि एक कटरीना आहे. कटरीना नकोय म्हणजे दीपिका पाहिजे ना. समजलं का मला? इथे काय रे, आंबा नकोय म्हणजेच कोण येईल, संत्री येईल. कोण येईल, संत्री. समजलं? काही डाऊट? चला करा कॅल्क्युलेशन. करणार का याचं कॅल्क्युलेशन? बोला कसं रे, खाली 2 आहे म्हणून वर्षाचं 2 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये 2 फॅक्टोरियल 2. सेम 27 गुणिला 26, खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये 2 फॅक्टोरियलची 2च येते. मित्रांनो हा 2 आहे म्हणजे 2 जसंच तसं घ्यायचं असं नाही. इथं 2 खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये घ्यायचं, 2 फॅक्टोरियलचं 2च येतं म्हणून 2 घेतलं. समजा इथं 3 असेल तर 3 फॅक्टोरियल 6 घेणार मित्रांनो. 3 असेल तर नुसता 3 नका लिहू, त्याला फॅक्टोरियल मध्ये लिहायचं. 4 असेल तर 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 24 लिहायची. कळालं का? हा 2 2 कॅन्सल. काय उरलं रे, 15 गुणिला 14, खाली काय उरलं, 27 गुणिला 26. बघा दोघांना 2 जातोय. बे 7 14, बे 13 26. बरोबर आहे का? या दोघांना 3 जातोय, 3 5 15 आणि 3 9 27. काही डाऊट? काय उरलं रे, 5 गुणिला 7 35 आणि खाली 13 गुणिला 9 117. तर याचा आन्सर काय आलं, 35 अपॉन 117. ऑप्शन नंबर सेकंड. प्रत्येक टाईप घेतोय मित्रांनो मी. ओके, जायचं पुढे. कुठलाही क्वेश्चन आला तर सोडवता आला पाहिजे. सेम मित्रांनो, सेम क्वेश्चन आहे. आता तुम्ही याचा आन्सर व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही द्यायचंय मित्रांनो. देणार, सगळ्यांनी द्यायचंय. ओके, तुम्हाला किती समजलंय हे चेक होईल जर तुम्ही आन्सर मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये दिलं तर. ओके, प्रत्येकाने द्यायचंय. चला पुढचा क्वेश्चन काय सांगितलंय मित्रांनो, बघा काय दिलेलं रे, 3 मुले आणि 2 मुली. सेम मित्रांनो, इथं मुलं मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची. तर या समितीत एक मुलगा व एक मुलगी असण्याची संभाव्यता किती? काय रे, यांच्यातून 2 लोकांची समिती बनवायची. दोघांची म्हणजे काय रे, 2 लोकांची. मग खाली कसं येईल रे, टोटल किती, 5 जण आहे, 5 पैकी दोघांची समिती बनवायची म्हणजे काय येईल रे, 5C2. येईल का असं? काही डाऊट? आता मित्रांनो, तर या समितीत एक मुलगा पाहिजे. टोटल मुले किती रे, 3. 3 पैकी एक पाहिजे म्हणजे 3C1. येईल का असं? व म्हणजेच काय रे, आणि असेल तर मध्ये इंटू घेतो, बरोबर आहे का? व एक मुलगी पाहिजे. मुली किती, 2. 2 पैकी एक पाहिजे. येईल असं? काही डाऊट? ओके, हे मांडणी व्यवस्थित करायचं मित्रांनो. आता लक्षात ठेवा, खाली जेव्हा 1 असेल मित्रांनो 3C1, खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशीच्या तशी असते. 2C1 म्हणजेच काय रे, 2. 4C1 म्हणजेच काय रे, 4. लक्षात ठेवा, खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशीची तशी असते. आणि मित्रांनो, खालचा आणि वरचा नंबर सेम असेल, समजा 2C2, तर त्याची व्हॅल्यू 1 असते. 3C3 तर काय रे, 1. खालचा आणि वरचा नंबर सेम असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते मित्रांनो, 1 असते. लक्षात ठेवा. आणि खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरचा नंबर जसाच्या तसा. लक्षात ठेवा. मग 3C1 किती रे, 3. 2C1 2. याचा करून घ्या, काय येईल, 5 × 4/2. ओके, 2 1 जार 2 2 जार 2 2 कॅन्सल. तर काय उरलं, 3/5. तर याचा आन्सर काय येणार आहे, 3/5. काय डाऊट मित्रांनो? सोपं आहे, एकदम डिटेल मध्ये सांगितलंय मित्रांनो, बेसिक पासून सांगतोय.
काय रे, खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरचा नंबर जसाच्या तसा घ्यायचा आणि हे दोघं सेम असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, लक्षात ठेवा. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय आहे? आता इथे मित्रांनो संभाव्यता नाही विचारलंय, बघा काय विचारलंय रे, त्यांची निवड किती प्रकारे करता येणे शक्य आहे. निवड किती प्रकारे, जेव्हा संभाव्यता विचारलेलं असेल तर संभाव्यताचा फॉर्म्युला वापरायचा मित्रांनो. संभाव्यताचा फॉर्म्युला काय रे, काय खाली काय टोटल घ्यायचं आणि वरती जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घ्यायचं. कळालं? संभाव्यता म्हणजे काय रे, प्रोबॅबिलिटी. क्लिअर झालं? आता इथे मित्रांनो निवड किती प्रकारे करता येईल असं जेव्हा क्वेश्चन असेल ना रे, तर फक्त इथं काय करायचं, खाली टोटलने डिवाइड नाही करायचं. खाली टोटलने डिवाइड करायचं नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, टोटल काय रे, काय म्हटलेले, 6 पुरुष आणि 4 महिला, त्यांच्यापैकी 3 पुरुष आणि 2 महिला. बघा टोटल 6 पुरुष आहे, 6 पुरुष पैकी किती पाहिजे रे, 3 पुरुष. येईल का असं 6C3 आणि असेल तर इंटू घेतो. आणि टोटल महिला किती रे, 4, 4 पैकी 2 पाहिजे म्हणून 4C2. बस एवढंच येईल मित्रांनो, जेव्हा निवड किती प्रकारे करता येईल असं जेव्हा विचारतील. जर संभाव्यता विचारलं असतं तर खाली काय रे, टोटल घेतलं असतं, खाली काय घेतलं असतं, टोटल. पण इथं संभाव्यता विचारलंय का, नाही, म्हणून खाली डिवाइड करायचं, टोटलने डिवाइड करायचं नाही, लक्षात ठेवा. जेव्हा फक्त निवड विचारतील तेव्हा फक्त काय रे, वर्सच घ्यायचं. 6 पुरुष होते, 6 पैकी 3 पाहिजे होते म्हणून 6C3. आणि होतं म्हणून आणि असेल तेव्हा इंटू घेतो किंवा असेल तेव्हा प्लस घेतो, माहिती आहे ना. टोटल 4, 4 पैकी 2 पाहिजे म्हणून 4C2. चला याचं कॅल्क्युलेशन करा, काय येईल मित्रांनो सांगा. 6C3 खाली 3 आहे म्हणून वरच्याचं काय रे, उलट 3 वेळेस करायचं आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहायचं. सेम 4C2 काय येईल, 4 × 3/2. काय काय कॅन्सल होते, 6 6 कॅन्सल, बे एक बे, बे दुने 4. तर काय उरलं रे, 5 चोक 20 आणि 3 दुने 6. 20 गुणिले 6 किती रे, 120. तर किती प्रकारे निवड करता येईल, 120 प्रकारे निवड करता येईल, लक्षात. समजलं? काही डाऊट? क्लिअर? सोपं आहे. आता मित्रांनो अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा खाली नंबर मोठा असेल मित्रांनो, समजा कॅल्क्युलेशन मध्ये 9C7 आला, आता याचा तर आन्सर आलाय मित्रांनो. ओके, मी अजून एक वेगळा पॉइंट सांगतोय. बघा खाली जेव्हा मोठा नंबर आला तर काय रे, शॉर्टकट नुसार आपण काय करतो, खाली जेवढा नंबर असेल तेव्हा वरच्याचं तेवढं उलट करतो ना. म्हणजे इथं काय असं करत बसणार का रे, तसंही केलं तरी चालेल पण वेळ जाईल. खाली 7 आहे म्हणजे वरच्याचं उलट 7 वेळेस, याला वेळ जाईल ना मित्रांनो, काय जाईल, वेळ जाईल. बरोबर आहे का, झाले का 7. आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये, 7 फॅक्टोरियल म्हणजे खूप मोठं होऊन जाईल. मग यालाच काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवा, खाली जेव्हा मोठा नंबर असेल ना रे तर त्याला छोटं करून घ्यायचं. कसं करायचं, वरचा जसा तसा घ्यायचा आणि खाली दोघांची वजाबाकी करायची. 9तून 7 गेला 2, म्हणजे 9C7 लाच काय लिहू शकतो रे, 9C2. समजलं? आता खाली छोटा होऊन गेला, यालाच कसं लिहिणार, 9 गुणिले 8, खाली 2 आहे ना म्हणून वरचं 2 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल. समजलं? 9C7 म्हणजेच काय रे, 9 × 8/2. समजलं मित्रांनो? खाली जेव्हा मोठा नंबर असेल तर त्याला काय करून घ्यायचं रे, छोटा करून घ्यायचा. समजा कॅल्क्युलेशन मध्ये आलं तुमचं समजा 10C7, तर एवढं करत बसणार का, नाही. काय करायचं, वरचा नंबर जसा तसा घ्यायचा, खाली दोघांची वजाबाकी करायची. 10तून 7 गेला 3, मग याचं कॅल्क्युलेशन करायचं. समजलं? मोठा असेल तर मोठ्याला छोटं करून घ्यायचं, छोट्याला मोठं नाही करायचं, मोठ्याला छोटं करायचं, लक्षात ठेवा. समजलं? काही डाऊट? मग मित्रांनो एकदम सर्व ट्रिक्स मी ह्या टॉपिकच्या तुम्हाला समजावून टाकले आहेत, सांगून दिलेले आहेत. फक्त तुम्ही काय करायचं आता, याचे क्वेश्चन व्यवस्थित सोडवायचे मित्रांनो. काही डाऊट? आता इथे पत्त्यांचं आहे मित्रांनो, कशाचं आहे रे, पत्त्यांचं. टोटल पत्ते किती असतात बघा, आता पत्त्यांचं स्ट्रक्चर माहिती असतं मित्रांनो, इथं काय आहे, गरजेचं आहे. पत्त्यांचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. पत्त्यांचं मी बेसिक सांगतो बघा. काय रे, पत्ते काय म्हणतो त्याला आपण, कार्ड्स म्हणतो. ओके, कार्ड्स. काय रे, पत्ते. टोटल पत्ते किती असतात मित्रांनो, 52 असतात. किती असतात टोटल पत्ते, किती असतात, 52. ओके, या 52 पैकी मित्रांनो 26 हे रेड असतात, 26 हे काय असतात रे, लाल असतात आणि 26 हे काय असतात रे, ब्लॅक असतात, काळे पत्ते. अर्धे लाल आणि अर्धे काळे. ओके, या लाल मध्ये परत 2 टाईप पडतात, 13 आणि 13. 13 हे काय असतात रे, हार्ट असतात.
ओके, आणि 13 डायमंड असतात. बघा, ज्यांना जे पत्ते खेळले असतील त्यांना माहिती असेल. ओके, जरी खेळले नसतील तर हे पाठ करा मित्रांनो. हे ब्लॅक मध्ये पण दोन टाईप असतात, 13 आणि 13. 13 काय असतात रे, क्लब असतात, आणि 13 स्पेड असतात. या स्पेडला आपण मराठीत इस्पिकचं पत्त म्हणतो. काय म्हणतो रे, इस्पिकचं पत्त. आणि क्लबला किल्वरचं पत्त म्हणतो. ओके, हार्टला बदामचं पत्त म्हणतो, माहिती ना. आणि डायमंडला काय रे, सर्कटचं पत्त म्हणतो. बरोबर आहे ना, हे माहिती ना. ओके, कळालं, क्लिअर. तर हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघा, हे 13 13 13 मध्ये काय रे, प्रत्येकाचं एक एक पत्त असतं. म्हणजे राजा, काय रे, राजाचं बघा, याच्यात एक असतं, याच्यात एक असतं, याच्यात एक असतं, याच्यात एक असतं. म्हणजे राजाचे टोटल पत्ते किती असतात रे, 4 असतात. सेम राजाची कोण रे, राणी. राणीचे देखील प्रत्येकाचे एक एक म्हणजे 4 असतात. नंतर एक्का, येस म्हणजे काय रे, एक्का. एक्काचे पण 4 असतात. आणि जॅक म्हणजे काय रे, गुलाम. गुलामाचे पण 4 असतात. ओके, राजा, राणी, एक्का आणि गुलाम. तसंच मित्रांनो बाकीच्यांचे पण काय रे, 4 4 असतात. म्हणजे दुरीचे 4 असतात, तिरीचे 4 असतात, पंजाचे 4 असतात, अठ्ठ्याचे 4 असतात, सत्याचे 4 असतात. पण हे मेन पत्ते असतात, यांची व्हॅल्यू जास्त असतात ना, म्हणून यांच्यावरती जास्त क्वेश्चन विचारतात मित्रांनो. राहील लक्षात मित्रांनो. बघा, हे लक्षात ठेवा मित्रांनो. राजाचं पत्त, राणीचे 4, राजाचे 4, राणीचे 4 आणि जॅकचे 4. हे जे 12 पत्ते असतात मित्रांनो, या 12 पत्त्यांना काय म्हटलं जातं रे, फेस कार्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फेस कार्ड. कारण का रे, यांच्या पत्त्यांवरती त्यांचा चेहरा असतो. राजाच्या पत्त्यावरती राजा असतो, राणीच्या पत्त्यावरती राणी असते नटलेली. आणि जॅक म्हणजे गुलाम, गुलामाचा तो गुलाम, माहिती ना तुम्हाला. ओके, तर या 12 पत्त्यांना काय रे, चेहऱ्याला इंग्लिशमध्ये फेस म्हणतात ना, म्हणून फेस कार्ड म्हटलं जातं. टोटल फेस कार्ड किती असतात, 12. लक्षात ठेवा, राजाचे 4, राणीचे 4 आणि जॅकचे 4. राहील लक्षात. तर अशा प्रकारे मित्रांनो हे स्ट्रक्चर आहे. तर हे पत्त्यांचं स्ट्रक्चर काय करा मित्रांनो, लक्षात ठेवा. समजलंय. चला क्वेश्चन सोडूया मित्रांनो. आता बघा काय क्वेश्चन विचारलाय. काय रे, एका पत्त्यांच्या संचामधून 2 पत्ते बाहेर काढले. टोटल पत्ते किती असतात रे, 52 असतात. 52 पैकी किती काढले रे, 2 काढले. मग खाली टोटल घेतो ना, खाली काय येईल, खाली कसं येईल, 52 पैकी 2. संभाव्यता विचारली ना, संभाव्यतामध्ये खाली टोटल घेतो. टोटल पत्ते किती रे, 52. 52 पैकी 2 पाहिजे, येईल असं. ते 2 पत्ते बाहेर काढले असतात. दोन्ही पत्त्यांवर काय रे, 8 असण्याची संभाव्यता किती. 8 वाले पत्ते किती असतात रे, 4 असतात. 4 पैकी 2 पाहिजे, येईल का असं. मग काही डाऊट. समजा इथे जर असं विचारलं असतं, किंग असण्याचे, राजाचे दोघंच्या दोघं राजा असण्याची संभाव्यता किती. सेम राजाचे किती राहतात रे, 4. 4 पैकी 2. काय रे, वरती काय घेतो, जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घेतो ना, आणि खाली टोटल घेतो. समजलं, काही डाऊट. चला सोडवा मग. कसं येईल रे, आता हे काही सांगायची गरज नाही ना. सांगून सांगून बघा कसा बसला माझा. येईल का आता. 2 2 कॅन्सल. मित्रांनो एकदम बेसिक पासून सांगितलंय. सगळ्यांनी लाईक करायचंय, कमेंट करायची. 4 एक 4, 13 चौक 52. इथं भाग देता येईल तर भाग द्यायचा मित्रांनो, पाडे पाठ पाहिजे. 3 एक 3, 17 3 51. 4ने 52 ला भाग दिला, 3ने 51 ला. वरती उरला 1 आणि खाली उरला 17 गुणिला 13. 17 गुणिला 13 केलं तर 221 होतात. ऑप्शन नंबर सेकंड. समजलं. आहे का सोपं, सांगा मला. आहे का मित्रांनो सोपं, एकदम काय रे सोपं. ओके, काही डाऊट. सेम मित्रांनो, क्लबचं विचारलंय. काय विचारलंय, क्लबचं विचारलंय. तुम्ही याचा आन्सर मित्रांनो तुम्ही द्यायचंय मित्रांनो. काय, एका पत्त्याच्या संचामधून 2 पत्ते बाहेर काढले असता दोन्ही पत्ते किल्वर असण्याची संभाव्यता किती. याचा आन्सर काय येईल मित्रांनो, ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यायचंय. ओके, देणार. 2 क्वेश्चन दिलेले आहेत मी. दोघंच्या दोघं आन्सर मित्रांनो मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये पाहिजे. तुम्ही टिक्कर मराठीचे विद्यार्थी आहेत ना, सुहास सरांचे विद्यार्थी. सुहास सरांच्या विद्यार्थ्यांनी काय रे, लेक्चर एकदम व्यवस्थित करायचंय आणि मित्रांनो दिलेला होमवर्क वेळेवरती कंप्लीट करायचंय. करणार. अशा प्रकारे मित्रांनो, याच्या मित्रांनो 2 टाईप. आता याच्यावरती बघा मित्रांनो, कॉइनचा एक टाईप आहे. नंतर मित्रांनो कशाचा, डाईसचा टाईप आहे. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते पण बघूया मित्रांनो. ओके, तर कसं वाटलं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा.
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत पण या व्हिडिओची लिंक पाठवा मित्रांनो. मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलाला हे मॅथ्सची भीती मित्रांनो दूर झाली पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त मित्रांनो मुलांपर्यंत काय करायचंय, शेअर करायचंय. करणार मित्रांनो, काही करून मित्रांनो या वर्षी आपली कुठल्या तरी एक्झाम मध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे मित्रांनो. यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यायची आणि तुम्ही घेणार ही हा माझा विश्वास आहे मित्रांनो. ओके, तर बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.